शेतकरी सन्मान निधीच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा. असे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमदार अवताडे यांच्या प्रश्नावर कृषी मंत्र्यांनी दिले उत्तर. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेपासून वंचित राहिलेल्या राज्यातील तसेच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील पात्र शेतकऱ्यांचा प्रश्न आमदार समाधान अवताडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला असता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केल्याचे स्पष्ट केले. PM किसान सन्मान निधी योजनेची यादी राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठीही वापरली जाते. केंद्राच्या यादीतील त्रुटीमुळे अनेक पात्र शेतकरी राज्य शासनाच्या योजनेपासूनही वंचित राहत आहेत. एकाच वेळी दोन्ही योजनांचा लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा निधी मिळावा अशी भूमिका आमदार अवताडे यांनी सभागृहात मांडली. केंद्र सरकारकडून 1 फेब्रुवारी 2019 ही नोंदणीची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. 7 वर्षे उलटूनही या निकषात बदल न झाल्याने 2019 नंतर 7/12 नाव नोंद झालेल्या नव्या पात्र शेतकऱ्यांना योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. अनेक कुटुंबांमध्ये वडिलांच्या हयातीतच कायदेशीर वाटणीद्वारे जमीन मुलांच्या नावावर होते. मात्र या तारखेच्या अटीमुळे नवे शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरत आहेत. तसेच वारसा हक्काने जमीन मिळालेल्या लाभार्थ्यांनाही अर्ज प्रक्रियेत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे असल्याचे अवताडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. मंगळवेढा तालुक्यातून डिसेंबर 2024 मध्ये 1989 प्रस्ताव पाठवण्यात आले. त्यापैकी 402 प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. डिसेंबर 2025 पासून संबंधित पोर्टल बंद असल्याचे स्थानिक सेवा केंद्राकडून सांगितले जात आहे. सध्या नोंदणी केलेल्या अर्जाच्या छाननी व मंजुरीचे अधिकार राज्यस्तरावर केंद्रित असल्याने स्थानिक पातळीवर प्रकरणांचा निपटारा होत नाही. तसेच निधी वाटपाची यादी तालुका स्तरावर उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना निधी जमा झाला की नाही याची माहिती मिळविण्यासाठी वारंवार सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे आमदार अवताडे यांनी स्पष्ट केले. या सर्व मुद्द्यावर कृषी मंत्री भरणे यांनी सकारात्मक भूमिका घेत सोलापूर जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या दोन्ही योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. 1 फेब्रुवारी 2019 नंतर शेती नोंद झालेल्या नव्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून संबंधित निकषामध्ये बदल करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.